नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आजी आता मंदिरात आलेल्या असतात आणि देवाला त्या म्हणत असतात की देवी आई, खरं तर काल ना लीला खूप वेगळी दिसत होती. तिने वेगळाच लूक धारण केला होता. मला ते बघून खूप धक्का बसला. मला असं वाटलं की अभिराम आता हिच्यावर ओरडणार, हिला शिक्षा करणार. पण घडलं नेमकं उलटं. अभिरामने तसं काहीच केलं नाही. उलट आपल्या बायकोला वाईट वाटू नये म्हणून, तिला एकटं वाटू नये म्हणून तो तिच्यासारखेच कपडे घालून आला, काहीतरी अतरंगी फिल्मी असे, आणि तिच्यासोबत त्याने चक्क डान्सही केला. मला तर हे बघून ना थोडा वेळ विश्वासच बसत नव्हता. असं वाटत होतं हे स्वप्नच आहे की काय माझं. पण खरंच ते बघून ना मला खूप आनंद झाला. माझा अभिराम त्याच्या बायकोसाठी म्हणजेच लीलासाठी एवढं करतोय हे बघून मला खूप छान वाटलं. आणि माझी खात्री आहे, जर माझा मुलगा तिच्यासाठी एवढं काही करत असेल ना, तर नक्की तो लीलाच्या प्रेमामध्ये पडलाय. एका आईच्या नजरेतून मुलामध्ये होणारे बदल कधीच सुटत नाही. आणि मला हे बघून खरंच खूप आनंद झालेला आहे. एरवी सगळ्यांना शिक्षा करणारा, सगळ्यांशी कठोर वागणारा, शिस्तीने वागणारा माझा अभिराम, याच्यामध्ये सुद्धा एक लहानसं मूल आनंदाने जगणारं, खळखळून हसणारं, सगळ्यांना आनंदी ठेवणारं लपलेलं आहे हे मला माहिती आहे. आणि ते जागं करण्याचा प्रयत्न लीलाने केला आहे. त्या दोघांचा संसार ना अगदी सुखाने होऊ दे. त्यांना एकमेकांच्या प्रेमात तू पाडलेस, आता त्यांचा संसारही मार्गी लागू दे. आणि माझी हीच इच्छा आहे. आणि तुझे खूप आभार, असं आजी देवाला म्हणत असतात. तेवढ्या तिथे एजे पण येतात. एजे म्हणतात, आई तू इथे? आजी म्हणतात, काय रे, मला शोधत शोधत आलास का तू? माझ्याशी काही बोलायचं होतं का तुला? त्यावर एजे म्हणतो, नाही ग आई, तू एकटीच आलीस का? त्यावर आजी म्हणतात, हो, कोणाला आणायचं होतं का? एजे म्हणतो, नाही, म्हणजे लीला पण आली का इकडे? त्यावर आजी म्हणतात, अच्छा, म्हणजे तुला लीलाला बघायचंय, तिला शोधत शोधत तू इकडे आलायस का? अभिराम म्हणजेच एजे म्हणतात की नाही ग, तसं काही नाहीये. आजी म्हणतात, हे बघ अभिराम, माझ्या नजरेतून काहीच सुटत नाहीये. गेले काही दिवस तुझ्यामध्ये होणारे बदल मी बघते आहे. आणि का लीलासाठी तू एवढं सगळं काही केलंस, तिच्यासोबत चक्क डान्स केलास, आणि हे बघून सुद्धा तुला असं वाटतंय का मला काही कळत नाहीये ते? हे बघ अभिराम, तुझी आई आहे मी, सगळं काही ओळखते. आणि माझी खात्री, तू लीलाच्या प्रेमात पडलाय की नाही? आता एजे म्हणत असतात, आई तसं नाहीये. आजी म्हणतात, नाही रे, मला माहिती. आता एजे सुद्धा हसायला लागतात आणि थोडे लाजतात. आणि त्यांना कळलेलं असतं की आपल्या आईला सगळं काही माहिती आहे ते. आजी म्हणतात, याच्याबद्दल तू लीलासोबत काही बोलला होतास का? तिला सांगितलं का तुझ्या मनातलं? त्यावर अभिराम म्हणतो, यात वेगळं काय सांगायचं आहे आई? आमचं दोघांचं ऑलरेडी लग्न झालंय, तिला मी आवडतो, माझ्या मनात तिच्याबद्दल काही फिलिंग्स आहेत, झालं तर मग. आजी म्हणतात, नाही रे बाळा, लीलाला सुद्धा तुझ्याकडनं काही ना काही अपेक्षा असतीलच ना, तू तिला सांगितलंच नाही तर तिला कसं कळेल, सांग पाहू. आणि हो अभिराम, या दिवसाची ना मी खूप आतुरतेने वाट बघत होते. मला खरंच खूप आनंद झालाय की तुमचं आता एकमेकांवरती प्रेम आहे ते. एजे म्हणतात की आई, मला सुद्धा तिला स्पेशल फील करवायचं आहे, तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे, आणि लवकरच मी तिला सांगणार आहे. आजचा पूर्ण दिवस मी प्लॅन केलेला आहे. तेवढ्यात लीला तिथे आलेली असते. तिने मंदिराची घंटा वाजवलेली असते. आजी आणि एजे तिच्याकडे बघायला लागतात. एजेंना वाटतं तिने काय ऐकलं तर नसेल ना. लीला आता तिथे येते आणि ती म्हणते की तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात का? एजे म्हणतो, तुला कसं कळलं? लीला म्हणते, मी आल्यानंतर शांत झालात, याचाच अर्थ तुम्ही माझ्याविषयी काही बोलत होतात ना. आजी म्हणतात, हो अगं, तो म्हणत होता की आता अभिराम म्हणजेच एजे म्हणतो की आई, तुला गुरुजी बोलवत असतील, तिकडे काहीतरी काम होतं ना तुझं त्यांच्याकडे, जा तू त्यांच्याकडे जाऊन बोल. आणि त्यांनी आता आजींना तिकडे पाठवलेलं असतं. एजे म्हणतो, लीला काय म्हणायचंय तुला? लीला म्हणते, एजे खरं तर ना मला कालचं सगळं काय आठवतंय. तुम्ही माझ्यासाठी एवढे फिल्मी कपडे घातले, छान डान्स केला माझ्याबरोबर, मला एकटं वाटू नये म्हणून माझ्यासाठी एवढं सगळं काय केलं. खरं तर मला ते सगळं आठवून ना हसू पण येत आहे. पण खरंच खूप थँक्यू एजे, तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली, मला एकटं वाटू नये म्हणून एवढं सगळं केलं. खरंच खूप खूप थँक्यू. आता एजे म्हणतो, त्यात काय एवढं, मी फक्त माझी ड्युटी केली. आता लीला म्हणते, नाही आहे एजे, एरवी मी तुमचं ऐकून घेतलं असतं, पण काल जे केलं ना तुम्ही, ती तुमची फक्त ड्युटी नव्हती. तुम्ही तुमच्या बायकोसाठी केलं नव्हतं ते फक्त. कारण आपली बायको एकटी पडलेली असताना आपल्या बायकोसाठी असं आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करणारा नवरा प्रत्येकालाच मिळतो असं नाही. मला माहिती आहे तुम्ही ते काहीतरी स्पेशल तुमचं कारण असेल म्हणून सगळं काही केलं. त्याच्या मागे ना नक्कीच काहीतरी कारण होतं. इकडे कालिंदी लीलाच्या घरी आलेली असते आणि ती ओरडून ओरडून लीलाला आवाज देत असते. तेवढ्यात लक्ष्मी सरस्वती खाली येतात आणि त्या म्हणतात, काय झालं ओरडायला? तेवढ्यात कालिंदी म्हणते की माझ्या मुलीला हाक मारली मी, तुम्ही का आलात खाली? लक्ष्मी सरस्वती म्हणतात की तुम्ही एवढ्या मोठ्याने आवाज देत होता म्हणून आम्ही खाली आलो, आम्हाला यावंच लागलं. त्यावर कालिंदी म्हणते, ठीक आहे, माझ्या रेवतीच्या ननंदबाई कुठे आहे? लक्ष्मी म्हणते, काय? अहो दुर्गा मॅडम कुठे? आता माझ्या मुलीच्या ननंदबाई होणार आहे ना त्या, म्हणून मी त्यांना आवाज देते. तेवढ्यात तिथे दुर्गाई आलेली असते. कालिंदी म्हणते, घ्या, आल्या, ह्या सुद्धा आल्या. नाही म्हणजे मी ना यश आणि रेवतीच्या लग्नाची बोलणी करायला आले होते इथे. आता हे ऐकून लक्ष्मी सरस्वती म्हणतात, काय?
कारण आजी आणि एजे इथे नाही आहे. कालिंदी म्हणते की त्यांच्याकडेच काम होतं माझं, पण तुम्हाला सांगते एजेंनी मला शब्द दिला आहे माझ्या रेवचं आणि यशचं लग्न ते लावूनच देतील म्हणून. आणि हो हो, दुर्गा मॅडम, काल तुम्ही पाहिलं ना, काल माझ्या लीलाची कशी काळजी घेतली माझ्या जावयांनी म्हणजे एजेंनी. आता त्यांनीच मला शब्द दिला आहे रेवतीचं आणि यशचं सुद्धा लग्न ते लावून देतील आणि त्यांचा शब्द ते मोडणार नाही, हे मला माहिती आहे. लक्ष्मी सरस्वती म्हणतात, काय चाललंय तुमचं? सांगता येताना सांगायचं नाही, विचारायचं नाही, आपापसात सगळे निर्णय घेऊन टाकायचे. हे तुम्हाला परवानगी कोणी दिली? हे जहागीरदारांचं घर आहे, इथे काही मॅनर्स असतात. येण्याआधी इथे सांगावं लागतं, पण तुम्हाला काय कळणार ना मॅनर्स? तुम्हाला कुठे मॅनर्स आहेत काही? असं बोलून ती कालिंदीचा अपमान करत असते आणि म्हणत असते, आजी आणि एजे दोघंही घरात नाहीये, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून जा आणि दुर्गा वहिनी यांना बाहेर काढा आत्ताच्या आत्ता. तेवढ्यात कालिंदी म्हणते, मला बाहेर काढण्यापेक्षा ना मुहूर्त काढा तुम्ही. रेवचं आणि यशचं लग्न करायचं आहे लवकरात लवकर. आणि हे काय, काहीच तयारी चालू नाही तुमची इथे? त्यांचं लग्न ठरलंय, लवकरात लवकर करायचंय ना आता लग्न. लक्ष्मी सरस्वती म्हणतात, ओ बाई, तुम्ही आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा. तेवढ्यात दुर्गा म्हणते, थांबा. इकडे कालिंदी गुरुजींनाही सोबत घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, गुरुजी या, आतमध्ये या. मला ना यश आणि रेवती यांच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. या त्यांच्या पत्रिकासुद्धा आणल्या मी. चांगला मुहूर्त काढून द्या, म्हणजे लग्नाच्या सगळ्या तारखा काढा, मग आम्ही नंतर डिसाईड करू. लक्ष्मी सरस्वती म्हणते, काय चाललंय बाईचं? आधी तर वरचीवर घरामध्ये यायची आणि आजींच्या विरोधात, आजी नसताना इथे सगळं करते ही बाई. आणि आता गुरुजींना सोबत घेऊन आली, कुणालाही सांगितलं नाही, विचारलं नाही, काय चाललंय हिचं? आणि दुर्गाबाईने काहीच का बोलत नाहीये. दुर्गा शांत बसून उभी असते, काहीही बोलत नसते. आता गुरुजी 3 तारखा काढून देतात आणि म्हणतात की मी पत्रिकेचा अभ्यास करून या तारखा काढलेला आहे. कालिंदी म्हणते, अरे वा, खूप छान बातमी दिली या तुम्ही, घ्या पहिला पेढा तुम्हाला, खूप गोड बातमी दिली तुम्ही. आणि ती कागद इकडे घेऊन येते आणि दुर्गाला दाखवत असते आणि म्हणत असते, गुरुजींनी ह्या 3 तारखा काढलेल्या आहे. आता तिने पेढेही सोबत आणलेले असतात. लक्ष्मी सरस्वतीला पेढा भरवते ती आणि दुर्गा समोर जाऊन उभी राहते आणि दुर्गालाही पेढा देते. तेवढ्यात दुर्गा तिचा हात पकडते, आपल्या हाताने तिच्या हातातला पेढा घेते, तिला खाऊ घालते आणि स्वतःही खाते आणि म्हणते की रेवती आणि यश याचं एकमेकांवरती प्रेम आहे. या जगामध्ये प्रेमापेक्षा मोठं काहीच नसतं, त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाला माझा पाठिंबा आहे. आणि शिवाय एजंटनी तुम्हाला शब्द दिलाय त्यांच्या लग्नासाठी आणि एजंटच्या विरोधात मी जाऊ शकत नाही. एजंटचा शब्द मी कधीच खाली पडू देणार नाही, त्यामुळे माझा या लग्नाला पूर्ण पाठिंबा आहे. हे ऐकून आता लक्ष्मी सरस्वती या खूप शॉक झालेल्या असतात. आता इकडे कालिंदीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि तिला असं वाटतं फायनली दुर्गा आता तयार झाली लग्नासाठी. आणि दुर्गाही तेच म्हणत असते. कालिंदी म्हणते, अरे वा, तुम्ही तर खूप गोड बातमी दिली मला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, बघा, काहीतरी शिका यांच्याकडनं. आणि दुर्गा मॅडम, खरंच मला खूप आनंद झाला आहे आज. सरोजिनी ताई आणि एजंटना सांगा मी येऊन गेले होते आणि या तारखा बघा, नीट लक्षात ठेवा. त्यांना सांगा की 3 तारखा काढलेल्या आहेत, बाकीची तयारी आपण नंतर करूया. चला, मला खूप काम आहेत घरी आणि रेवतीच्या बाबांना सुद्धा ही गोड बातमी द्यायची मला, त्यामुळे मी येते हां. आणि ती खूप आनंदात असते आणि आनंदाच्या भरातच ती घरातून निघून जाते. दुर्गा आता मनातल्या मनात म्हणत असते की सॉरी एजे, आता यापुढे मी तुमचा कुठलाच शब्द पाळणार नाहीये. आणि एजंटच्या विरोधात तिला जायचं असतं, पण ती वरून असं सांगत असते, असं दाखवत असते की ती एजंटच्याच बाजूने आहे. ती इकडे लीला आणि एजे यांचं बोलणं चालू असतं. एजे म्हणत असतो, लीला, तसलं काहीही कारण नाहीये. तुला असं वाटत असेल तुझ्यासाठी स्पेशल मी काय केलं, पण काय कारण असणार सांग ना. लीला म्हणते, मला नाही माहिती, पण नक्की काहीतरी कारण आहे. एजे आता त्यांच्या मनातलं तिला सांगायचं नसतं, कारण त्यांना तिला स्पेशल काहीतरी करून मगच त्या फिलिंग व्यक्त करायच्या असतात. लीला म्हणत असते, एजे, मला माहिती काहीतरी कारण आहे ते. एजे म्हणतो, हे बघ लीला, आता थांबवी सगळं, आपण मंदिरात आहोत, देवाचे दर्शन घेऊया आणि मग जाऊया इथून. आणि देवाच्या ते पाया पडायला लागतात. मनातल्या मनात लीला म्हणते, पार्टनर, मला माहिती आहे एजे माझ्यासाठी एवढं काय काय करताय, स्पेशल वागताय माझ्यासोबत, याच्यामागे नक्की काहीतरी कारण आहे. मला आधी स्वतःलाच असं वाटायचं की मी त्यांना आवडते, पण यांच्या वागण्यामुळे आता माझी खात्री पडली आहे की यांना मी आता आवडायला लागले आहे ते. आणि काहीही कर, पण यांच्या मनातल्या फिलिंग माझ्यासमोर येऊ दे, त्यांना व्यक्त होऊ दे आणि काहीही कर, असं देवाला ती साकडं घालत असते. इकडे एजे म्हणत असतो की लीला, देवा, आतापर्यंत लीलाने खूप सफर केला आहे, खूप त्रास तिने सहन केलेला आहे. आता मला तिला खुश बघायचं आहे, तिला स्पेशल काहीतरी करून फील करवायचं आहे आणि माझ्या मनातलं तिला सांगायचं आहे. त्यामुळे मला ताकद दे सगळं काही तिच्यासमोर व्यक्त करण्याची. आणि दोघं जण डोळे मिटून हात जोडून देवासमोर उभे असतात. तिकडून आजी येतात, आजी दोघांनाही बघतात. त्यांना बघून आजींना खूप आनंद होतो. आजी सुद्धा देवाला नमस्कार करतात आणि म्हणतात, देवा, तू यांना एकत्र तर आणलं, पण आता त्यांची मनं जुळू दे. अभिरामच्या मनात जे आहे ते लीलासमोर लवकरात लवकर येऊ दे आणि त्याला सुद्धा तिला सगळं काही सांगता येऊ दे. आणि असं बोलून त्या देवाचे आभार मानत असतात. आता
ते तिघेही मंदिरातून बाहेर आलेले असतात. आजी आणि लीलाचा एक प्लॅन असतो. आजी म्हणत असतात, लीला किती वाजले गं? लीला म्हणते, अरे बापरे 10 वाजले आजी, मला जायचं होतं बाहेर. आजी म्हणतात, हो ना, तुला बाहेर जायचं होतं ना 10 वाजेला. लीला म्हणते, हो ना आजी. मग आजी म्हणतात, आता? लीला म्हणते, हो मी जाणारच आहे. एजे म्हणतो, कुठे जाणार आहेस तू? लीला म्हणते, माझ्या लहानपणीचा मित्र येतोय, त्याला भेटायला जायचं आहे मला. एजे म्हणतो, काय? कोणता मित्र? कुठून आला असा अचानक? मला कसं माहिती नाहीये? असा कधीही कुठून कोणी तुझा मित्र येईल आणि मला तू सांगितलं नाही? एजेंना आता जेलस फील होत असतं. त्यांना लीलाविषयी काहीतरी वाटत असतं आणि कोणीतरी मित्र तिला भेटायला येणार म्हटल्यानंतर त्यांना असं वाटणं साहजिकच आहे. तर मग बघूया आता आजी आणि लीलाचा काय प्लॅन असणार आहे ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.